हवामान विभागाने आज रायगड आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट दिलाय आणि नाशिक पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। प्रामुख्याने किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचं प्रमाण जास्त असणार आहे। ठाणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। धरणामधील पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर असल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे। तर भातसा धरणात 63%, बारवीमध्ये 51% पाणी साठा तयार झालाय। आज पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांच्या परिसरामध्ये चांगला पाऊस झाला। एकाच दिवसात 21 दिवस पुरेल एवढ्या पाण्याची भर पडलेली असून 7ही जलाशयांमध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे 53.12% इतका पाणीसाठा जमा झालाय। तर हा पाणीसाठा मुंबई, ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि मुंबईला 2 मार्च 2025 पर्यंत पुरेल इतका आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा आज आणि उद्या पावसाचा अलर्ट देण्यात आला आणि आज दिवसभर पाऊस राहिल्यास जिल्ह्यातील नद्या आणि धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। शहापूर तालुक्यामधील मुसळधार पावसामुळे समृद्धी मार्गावरील धामणी येथील रस्त्याचा काही भाग खचलाय, तर महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या काही भागास तडे देखील गेले। शहापूरमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे अनेक भागांमधील रस्ते जलमय झालेत, तर पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येते। वर्धा जिल्ह्यासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। त्यामुळे लोअर वर्धा प्रकल्पाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत। वर्धा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। 3 दिवसांचे उसंत घेतल्यानंतर सोलापूरमध्ये पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलंय। सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे आणि पावसाच्या पुनरागमनामुळे बळीराजा सुद्धा सुखावलाय। पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। तर गेल्या 24 तासात तब्बल 275 मिलीमीटर पाऊस बरसला आणि मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य सुद्धा खुललंय। लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे जुन्या मुंबई पुणे मार्गालगत आंब्याचं झाड कोसळलंय। या झाडाखाली एक कार, एक रिक्षा आणि 2 दुचाकी वाहनं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गडचिरोलीमधील झिंगानूर ते कल्लेड दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आलाय। त्यामुळे 15 गावांचा संपर्क तुटलाय, तर मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते सुद्धा वाहून गेले। ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाय। त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर असून सध्या बदलापूरमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुरबाडमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय। या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय। नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय, तर मुरबाड शहरामध्ये अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते बनवण्यात आले असून रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारींचे कोणत्याही प्रकारे नियोजन केलं नसल्यामुळे गटारी तुंबून पाणी रस्त्यावर येते। त्यामुळे आता मुरबाडच्या अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलंय। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। त्यामुळे अलमट्टी धरणात विसर्ग वाढवण्यात आलाय। 2 लाख क्युसेक्स विसर्ग वाढवल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला। कोल्हापूरमधील पंचगंगा नदी आज धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे। आणखी 1 फूट पाणी वाढल्यास कोल्हापूरला महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 तासाला 1 इंच वाढ होत असून जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। भंडारा तुमसर बालाघाट आंतरराज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। त्यामुळे आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। वैनगंगा नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे सिरपूर आणि पुजारी टोला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। सिरपूरचे धरणाचे 7 आणि पुजारी टोलाचे 13 दरवाजे उघडण्यात आल्याने 14 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला।
अमरावतीमध्ये कालपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत, त्यामुळे गेल्या 24 तासात सरासरी 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि पावसामुळे पिकांना पुन्हा एकदा जीवनदान मिळालं। धार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने पुण्यात वाढ होतीये, त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 2000 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलाय। नदीपात्रामध्ये कुणीही जाऊ नये आणि नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं अशी सूचना करण्यात आली आहे। भुसावळ तालुक्यासह विभागामधील काही गावांमध्ये पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे, तर भुसावळकरांना दिलासाही मिळालाय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर उद्भवलेल्या पूर परिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। त्यावेळेस नदीकाठच्या गावांना तातडीने मदत पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले। राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सकाळी सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली असून अनेक मार्गावर पाणी साचले। मावळसह पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात दमदार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे आता पवना धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे। पवना धरणातील पाणीसाठा 54.13% गेल्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची 6 महिन्यांची पाण्याची चिंता अखेर मिटली आहे। गोंदिया जिल्ह्यामधल्या अर्जुनी मोरगाव येथील नाल्याला अतिवृष्टीमुळे पूर आलाय। याच वेळेस नाल्यात पोहायला गेलेला मुलगा वाहून गेलाय। आपत्ती व्यवस्थापनातर्फे मुलाचं शोधकार्य अजूनही सुरूच आहे।